नमस्कार. मी प्राध्यापक अजित अर्जुन पवार. मित्रांनो, भारतीय संसदेचं पावसाळी अधिवेशन सोमवार दिनांक 21 जुलै 2025 पासून सुरू झाले आणि या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रात्री 9:30 वाजता अनपेक्षितपणे भारतीयांना एक धक्का मिळाला. तो म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती आणि जे भारताचे उपराष्ट्रपती असतात ते राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि या पदसिद्ध अध्यक्षांनी म्हणजेच उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि त्यांनी पदाचा राजीनामा देत असताना कारण सांगितलं की वैद्यकीय कारणास्तव, प्रकृती अस्वस्थाच्या कारणास्तव आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार मी हा राजीनामा देत आहे. पण मित्रांनो, आपण बघितलं, पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवशी देशाचे उपराष्ट्रपती राजीनामा देत आहेत आणि तो अनपेक्षितपणे देत आहेत. सकाळी ज्यावेळी पहिल्या सत्रापासून उपराष्ट्रपती जगदीश धनखड राज्यसभेच्या कामकाजामध्ये सहभागी झाले, पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि ते काम पाहत असताना पहिलाच निर्णय त्यांनी घेतला म्हणण्यापेक्षा एक जे न्यायमूर्ती वर्मा आहेत त्यांच्या विरोधातला महाभियोगाचा प्रस्ताव 68 विरोधी खासदारांच्या स्वाक्षरीसह जो प्रस्ताव दिला तो प्रस्ताव त्यांनी स्वीकारला आणि कामकाज सुरू झाल्यानंतर जो 0 आवर्स असतो म्हणजे 0 आवर्समध्ये, शून्य प्रहरामध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे यांना बोलण्याची संधी त्यांनी 0 आवर्समध्ये दिली आणि याच्यामध्ये मल्लिकार्जुन खरगेंनी ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भामध्ये चर्चा घडवण्यासाठीचा मागणी त्यांनी केली आणि ही मागणी करत असताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भानं केंद्र सरकारवरती जोरदार टीका करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यातून त्यांनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर झालं, त्या संदर्भातली माहिती भारताच्या जनतेसमोर आली पाहिजे, भारतीयांसमोर आली पाहिजे आणि या देशाचं जे पाकिस्तान आणि भारताचं गेल्या 4 महिन्यापूर्वी जे युद्ध थांबलं त्या युद्ध थांबवण्याची घोषणा ही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रम्प यांनी केली. अशा पद्धतीची सातत्यानं विधानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून होत आहेत की मी भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध थांबवलं. अशा पद्धतीची भूमिका ही सातत्यानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्याकडून मांडली जाते. याच्यावरती भारताच्या पंतप्रधानांनी निवेदन राज्यसभेमध्ये असेल, संसदेमध्ये, लोकसभेमध्ये करण्याची मागणी या मल्लिकार्जुन खरगेंनी केली आणि याच्यामध्ये जोरदार टीकात्मक भाष्य मल्लिकार्जुन खरगेंनी केल्यानंतर त्याला उत्तर देत असताना राज्यसभेचे सभागृह नेते जयप्रकाश नड्डा यांनी ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने जी चर्चा करायची आहे ती चर्चा भारताच्या संसदेमध्ये योग्य वेळी केली जाईल अशा पद्धतीचं उत्तर दिलं. परंतु हा घटनाक्रम पाहिल्यानंतर लक्षात येतं की एका विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे, जो न्यायमूर्ती वर्मांच्या विरोधातला महाभियोगाचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव फक्त आणि फक्त विरोधी पक्षांच्या खासदारांच्या सहीचा जो 68 सदस्यांचा होता तो स्वीकारला आणि लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या माध्यमातून हा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याच्यावरती विरोधी पक्षाच्याही खासदारांच्या सह्या होत्या. परंतु राज्यसभेमध्ये हाच कित्ता गिरवला गेला पाहिजे अशी भाजपच्या शिरस्थ नेतृत्वाची आणि केंद्र सरकारची मागणी होती किंवा त्यांचं मत होतं की अशा पद्धतीनंच राज्यसभेमध्ये देखील हा प्रस्ताव सादर केला गेला पाहिजे आणि त्याचं श्रेय हे सत्ताधारी पक्षाला मिळालं पाहिजे किंवा सत्ताधारी केंद्र सरकारला मिळालं पाहिजे की केंद्राच्या माध्यमातून हा प्रस्ताव येतोय. अशा पद्धतीची भूमिका भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारची असताना उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी कोणत्याही पद्धतीचा विचार विनिमय न करता, केंद्रीय नेतृत्वाचं किंवा केंद्राच्या नेतृत्वाचं न ऐकता, शिरस्थ नेतृत्वाचं न ऐकता आधीच तो प्रस्ताव स्वीकारला. या प्रस्ताव स्वीकारल्यामुळं भारतीय जनता पक्षाचा
युगो कुठंतरी हर्ट झाला आणि त्यांना कुठंतरी नामुष्कीची वेळ त्यांच्यावरती आली, अशा पद्धतीचं मत या केंद्र सरकारचं त्याच्यामध्ये झालं. आणि त्याच्यानंतर जगदीश धनखड यांचा जर आपण कार्यकाल पाहिला तर उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल असेल किंवा पश्चिम बंगालमध्ये त्यांनी ममता बॅनर्जींच्या सरकारवरती राज्यपाल म्हणून अनेक वेळा बंधनं लादण्याचा प्रयत्न केला किंवा वेगवेगळ्या धोरणात्मक निर्णयांना पश्चिम बंगालच्या सरकारच्या धोरणात्मक निर्णयांवरती सातत्यानं गदा आणण्याचं काम त्यांनी त्या कार्यकाळामध्ये केलं. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारची प्रचंड प्रमाणामध्ये या जगदीश धनखड यांनी सेवा केलेली आहे. पण तरी देखील आजच्या काळामध्ये किंवा आज भारतीय जनता पक्षाच्या शिरस्थ नेतृत्वाला न विचारता, केंद्रीय नेतृत्वाला न विचारता काही गोष्टी धनखड करू लागले होते. काही भाषणांमधून असतील जगदीश धनखड वेगवेगळ्या पद्धतीची स्टेटमेंट देत होते आणि त्यातून भाजपाला कुठंतरी डोईजड होत आहेत का जगदीश धनखड, आणि या भीतीतून त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिलाय का, हा कुठंतरी संशयास्पद मुद्दा भारताच्या नागरिकांच्या मनामध्ये आज आहे. त्याचं कारण एकच आहे की सकाळपासून सोमवारपासून या पावसाळी अधिवेशन सुरू झालं. त्या अधिवेशनाच्या कामकाजामध्ये जगदीश धनखड प्रामुख्याने आणि उत्साहानं सहभागी झाले. त्याच्यामध्ये पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी प्रस्ताव स्वीकारला. शून्य प्रहरामध्ये मल्लिकार्जुन खरग्यांना बोलण्याची संधी दिली आणि त्याच्यानंतर 12:30 ते 1:30च्या दरम्यान त्यांनी कामकाज सल्लागार समितीची बैठक ठेवली आणि त्या बैठकीला जगत प्रकाश नड्डा असतील, किरण रिजिजू असतील, हे अनुपस्थित राहिले आणि तिथून पुढची ही बैठक त्यांनी पुन्हा 4:30 ते 5च्या दरम्यान ठेवली. त्याही बैठकीला जगत प्रकाश नड्डा असतील, किरण रिजिजू असतील, हे अनुपस्थित राहिले. आणि ज्यावेळी हा प्रस्ताव स्वीकारला गेला, न्यायाधीशांच्या वरील महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारला गेला आणि त्यांच्यानंतरचा ज्या बैठकांचं सत्र या संसदेच्या प्रांगणामध्ये किंवा सभागृहामध्ये चालू झालं. पहिली सर्वात महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या तिघांमध्ये झाले आणि त्यांच्या बैठकीमध्ये काहीतरी एक अजेंडा ठरला आणि तिथून पुढे राजनाथ सिंगांच्या दालनामध्ये सातत्यानं बैठका होत गेल्या आणि त्या बैठकांना किरण रिजिजू उपस्थित होते, जगत प्रकाश नड्डा उपस्थित होते, अन्य काही केंद्रीय मंत्री उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये ठरल्यानंतर जगदीश धनखड यांना राजीनामा देण्याचा आदेश केंद्राच्या शिरस्थ नेतृत्वानं दिला का, हा इथं सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. कारण याच जगदीश धनखड यांनी पश्चिम बंगालमध्ये ज्यावेळी ममता बॅनर्जींचं आजही सरकार आहे, त्या सरकारच्या विरोधामध्ये राज्यपाल म्हणून केंद्र सरकारला पोषक अशा पद्धतीचं भूमिका त्यांनी तिथं घेतलेली होती. प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक निर्णयावरती सातत्यानं राज्य सरकारला आडकाठी आणण्याचा प्रयत्न राज्यपाल म्हणून जगदीश धनखड यांनी केला आणि उपराष्ट्रपती म्हणून राज्यसभेचे पीठासीन अधिकारी म्हणून देखील वेळोवेळी त्यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांवरती असेल, सन्माननीय सदस्यांवरती वेगवेगळ्या प्रकारचं अपमानास्पद वर्तन त्या सदस्यांना देण्याचा त्यांच्याकडून प्रयत्न झाला. परंतु अलीकडच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या शिरस्थ नेतृत्वाच्या विरोधामध्ये त्यांनी आपल्याकडे आलेल्या केंद्रीय मंत्री असतील किंवा भाजपचे वरिष्ठ नेते असतील यांच्या सोबत पर्सनल काही टीकात्मक भाष्य त्यांनी त्या नेतृत्वा संदर्भामध्ये केलं होतं, अशा पद्धतीचं सांगण्यात येतंय. आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे भारताच्या केंद्र सरकारच्या नेतृत्वानं किंवा भारतीय जनता पक्षाच्या शिरस्थ नेतृत्वानं हा राजीनामा देण्याचा आदेश जगदीश धनखड यांना देण्यात आला का आणि त्या आदेशानुसार त्यांनी राजीनामा दिला. कारण सकाळपासून जर राजीनामाच द्यायचं होता, वैद्यकीय जर कारण होतं, तुमची प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे तुम्ही राजीनामा देत असेल, तुमची प्रकृती व्यवस्थित नसेल, तुमच्यावरती उपचार होणार असतील किंवा उपचार होत आहेत, तर त्याचा राजीनामा तुम्ही अधिवेशनाच्या आधीही देखील देऊ शकला असता. आणि त्याच दिवशी सोमवारी 9:30 वाजता रात्री एवढी काही इमर्जन्सी आली, एवढी काही वैद्यकीय इमर्जन्सी आली की तुम्ही सकाळपासून चांगल्या पद्धतीनं त्या सभागृहामध्ये कामकाज पाहताय, सगळ्या
बैठकांमध्ये उत्साहानं सहभागी साठीची धडपड तुमची सातत्यानं दिसून येते. आणि अचानक पद्धतीनं तुम्हाला कशा पद्धतीनं राजीनामा द्यावा लागतोय हे खऱ्या अर्थानं शंकास्पद आहे. म्हणून हा राजीनामा खऱ्या अर्थानं प्रकृती अस्वस्थाच्या कारणानं दिला का हा राजीनामा देण्यास भाग पाडलं का हा राजीनामा आदेशानं दिला गेला आहे हे खऱ्या अर्थानं भारतीय जनतेसमोर येणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्या लक्षात येतंय की केंद्र सरकारला जी माणसं डोईजोड होत आहेत, जी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये किंवा धोरणात्मक निर्णयांच्या आडकाठी आणण्याचा प्रयत्न करतायत किंवा सरकारला किंवा भाजपला कुठंतरी आडकाठी यांच्यामुळे येत असेल असं जर त्यांना ज्यावेळी वाटतंय त्यावेळी हे आपला अधिकार वापरून कोणत्या पद्धतीचे अधिकार वापरतात आणि त्या पद्धतीनं ते राजीनामा देण्यास भाग पाडतात, त्याला त्या पदावरून दूर करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सातत्यानं या घटना या देशामध्ये आज घडताना दिसत आहेत. अशाच पद्धतीनं जगदीश धनखड यांना देखील राजीनामा देण्यास भाग पाडलेला आहे. त्यामुळं हा आदेशाद्वारे झालेला राजीनामा आहे असं माझं मत आहे. धन्यवाद मित्रांनो.